तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा भेटलोय नवीन ब्लॉग मध्ये. आणि ब्लॉग आहे आपल्या गाण्याची आहे. उद्या ओपनिंग म्हणजे उद्या तो लॉन्च होणार आहे, तर त्याची लॉन्चिंग ठेवली आहे आज रात्री आणि उद्या तो तुम्हाला YouTube वर दिसणार. तर त्यासाठी तयारी केली. चला माझ्या बायकोला पण घेऊन जातो दाखवायला जरा लॉन्चिंग. काकीला बोललो, काकी नाही आली आणि आमची आई पण रेडी झालेली आहे आणि माझी छोटी बहीण पनू इकडे बघ. चलो, तर पनूची पण आता झालेली आहे तयारी आणि ही त्याची मेकअप आर्टिस्ट. ओके, तर आता आम्ही निघतोय इथून सरळ जायचे आपल्याला भिवंडीमध्ये. तर तुम्हाला प्रॉपर तिकडे दाखवी लॉन्चिंग बिंचिंग काय ते. मला काही माहित नाही लॉन्चिंगचा काय मॅटर असतो, काय विषय असतो, पण तिथं गेल्यावर समजलंच आपल्याला सगळ्या गोष्टीत. आपण नवीन नाव पण घाऊ. तर आपण आता जाऊ तिकडे भिवंडीला. ते मला सांगत होते हे मी करून बघू का, म्हणजे शूट सुरू व्हायच्या अगोदर मी करून बघू का. आणि त्यांनी इतक्या उत्तम प्रकारे केलाय की खरोखर मुलीचा बाप वाटेल असं तुम्ही बघा. तिकडे मुलीच्या बापाची जी गोष्ट असते ना ती त्यांच्यामध्ये दिसेल असं वाटतं. आणि हे सगळे यांच्यापासून सुरुवात झाली, यांच्यापासून सगळे आपण आशीर्वाद घेत असतो. आणि त्याचबरोबर ह्या गाण्याचं शूट करताना जावई कोण असला पाहिजे. तर जावईसाठी माझ्या डोक्यामध्ये दोनच व्यक्ती होते. पहिला तो होता विनायक माळी आणि त्याच्यानंतर आपला प्रसाद टोले. कारण आताच्या घडीला आगरी कोळी इंडस्ट्रीमध्ये याच्यापेक्षा जबरदस्त कॉमेडियन कोण नाही. त्याचे एक्सप्रेशन तुम्ही बघाल ना तर लाजबाब एक्सप्रेशनने त्याने पूर्ण गाणं खाऊन टाकलं. तर मी प्रसादला इथं बोलवतो. आणि त्याच्यानंतर शोधाशोध झाली अशी की त्याच्यातलं मेन जे कॅरेक्टर होतं ते शेवटी येणार होतं, पण त्याच्या अगोदर ज्या कॅरेक्टरनी पूर्ण गाणं पकडून ठेवलंय म्हणजे खरोखर आज आहे ना मी म्हणजे नम्रपणे बोलतो की आजच्या घडीला रील स्टार सगळ्यांना हिरोईन व्हायचं असतं. अभिनय आणि कॅरेक्टर करणारी लोक खूप कमी आहेत. मी केला देऊळ तुझा भगवा अंधार झालो अशी म्हणजे हिरोचा रोल बाजूला सोडून काहीतरी असं. बाकी खूप अशा आर्टिस्ट आहेत का ज्यांना कॅरेक्टर सुद्धा करायचं असतं. आणि अशा एका कॅरेक्टर मध्ये वेगळ्या ज्याच्यावर लोक हसतील माहिती आहे, ज्याच्यावर लोक टीका करतील माहिती आहे. आणि त्या कॅरेक्टर म्हणजे आमच्या श्रमिकाताई यांनी एवढं जबरदस्त अभिनय केला. तुम्ही पडद्यावर त्यांचा ते काय बोलतात त्यांचा तो एक लुक बघूनच तुम्हाला कळलं की त्यांनी कोणत्या लेवलचं काम केलंय. ताई तुम्हाला मी इथं बोलवतोय, आमंत्रित करतो, या इथे. थँक्यू. सगळं तुमच्यामुळे हे सगळं चांगलं सुंदर होत आहे. कर्म से अपने तेरी करुणा पाऊंगा, आत्मनिर्भर बनना चाहूं, शक्ति दे मुझको. प्रसाद गायब झाला. नॅचरल थिंग. जावायला थोडा भावाची सवय असते. एकविरा माते की ते काय असतं आये असं काहीतरी आहे ना ते. थँक्यू सो मच. असं आला की आमच्याच गावामधले अनिल दादा यांनी मला म्हणजे माझी यांच्याशी ओळख होती आणि त्यांनी मला सांगितलं की आमची साई पालखी जाते आणि त्याच्या अल्बमची गाणी तो बनवशील. आता मला माहिती नाही किती पैसे घेतात, कितीला होतात, काय होतात काय. मी आपला रोखतो बजेट सांगितलं त्याचा. गाण्याचा बॅनर लावला इकडं. किसन फुलोऱ्यांचा एक मुलगा आहे, काय पाहिजे तो भारी वाजवतो आणि त्याचा स्टुडिओ पण काहीच नको. त्याला बघू त्यांच्याकडे जाऊ. गाणी चाललेली पाहिजे. मी अमित दादांकडे गेलो. दादांना सांगितलं की मला अशी गाणी बनवायची आहेत आणि असं त्यांनी ऐकलं आणि मला तेव्हा माहिती नव्हतं. तेच नाही ज्याने सगळ्यांना हैराण करून ठेवलंय. तुमच्या आमचा सर्वांचा लाडका पम्या याला सुद्धा इथं आमंत्रित करतो मी. त्यांनी आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा, त्यांना सन्मानित करण्यासाठी बोलवतो मी. विनोद शिराज भाऊ आमचा मनापासून काम करणारा एक जवळचा मित्र आहे. त्याला जे सांगेल तो कुठलीही गोष्ट नाही बोलत. आमच्या प्रेमासाठी प्रत्येक मदत करण्यासाठी इथं नेहमीच तत्पर असतो तो. धन्वी गौतम गुप्ताजी बोलून घे ना आता, काहीतरी बोल ना. तसेच आपल्या सर्वांना कळकळून असणारा एक व्यक्तिमत्व इथं अजून. पण प्रसादचा प्रकाश कधी झाला माहितच नाही झाला.
एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते आईच्यासाठी. कारण तुम्ही जे व्हिडिओ बघा, त्यांचा मुलगा मला वाटतं जबरदस्तीने करतो काय मला माहिती नाही, पण त्यांचा अभिनय जबरदस्त असतात. असं नाही. थँक्यू सो मच तुम्ही इथं आलात आणि आम्हाला आशीर्वाद दिलेत. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. अक्का साहेब तुम्ही इथं थांबायचं, एक अजून सन्मान व्हायचा आहे. आई जाऊ शकता तुम्ही. एक शेवटचा सन्मान आहे. तर आता आपल्या गाण्याची इनॉग्रेशन होणार आहे. सगळ्या लाईटी बंद केल्यात. पलंग टाकला तर लगेच झोपून घ्याव. हे आमचा मॅक दादा. ए मॅक भाऊ, अरे पुढं हाय कर ना. डोळे दिसत नाही तो ब्लॉगर. आणि जसा नेहमी सर्वांना बोलत असतो, चुकला असू दे काही असू दे, माणसाला स्वतःवर कॉन्फिडंट पाहिजे जे तुमच्यात आहे. 100%. कोणी बोलणारी खूप काही बोलतात, त्याच्यावर लक्षच द्यायचं नाही. आणि तुम्हाला तुमच्या मिसेसचा आणि आई वडिलांचा सपोर्ट बस झाला तेवढं. प्रसाद काय रे, काय व्हिडिओ काढतोय? आमच्या मावशीने फोन केलता तर काय करू? यांच्या गावच्या जगन शेटच्या पोरीचं लगीन करत आहे. मग मी काय बँजूवाला हो का? अरे तुझ्या व्हिडिओ बघून जगन शेट जाम मोठा फॅन झालाय तुझा. तो बोलतो पोरीचं लगीन करीन तर करीन, प्रसादचीच करीन. चल पटकन हर बोलतो. So let's start the countdown. 5, 4, 3, 2, and 1. पहिला गाण्याचा केक कापला. रिजेक्ट. नाही पण चांगली गोष्ट आहे. मुळात नाही पण ऍक्टिंग एक नंबर आहे. ऍक्टिंग एक नंबर आहे. सावरा सावरी त्यांना म्हणतात, सावरा सावरी. पण जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. खरंच खूप छान. आता तुम्ही मॅरिड आहेत हे सांगितलं म्हणून, नाही तर येणाऱ्या दिवसामध्ये खरंच तुम्हाला बरीच मागणी येतील, त्याबद्दल वाद नाही. हा पाठ कट करून टाका. पण आपल्या या अभिनेत्यासाठी खरंच जोरदार टाळ्या होत्या. इतका नॅचरल अभिनय केला, त्यामुळे त्यात जिवंतपणा टिकून राहिलेला आहे. आणि वहिनी तुमचे सुद्धा आभार, कारण तुमच्याकडून फ्रीडम मिळतं म्हणून ते इतके छान अभिनय करू शकतात. आता जे आपण गाणं पाहतोय हे फक्त सुजित पाटलांचं नसून हे आपल्या सर्वांचं समजायचं. आणि आपल्या सर्वांसाठी मला एक सांगायचं आहे की रोज अगदी वेगवेगळी गाणी येतात आणि आपला समाज किंवा इतर समाज, सगळा मी समाजाबद्दल नाही बोलत, पण जी काय आपल्या लोकांची जी काय गाणी येतात, जी काय जशी असेल तशी निदान एकदा क्लिक करा. भले पूर्ण तुम्हाला बघावंसं वाटेल नाही वाटेल, मात्र आपल्या कलाकारांना आपण प्रोत्साहन दिला पाहिजे. त्यांना कुठेतरी युट्यूबच्या माध्यमातून
पुढे सरकायला पाहिजे, हा एवढा एक छोटासा प्रयत्न प्रत्येकाने करावा असं मला एवढंच सांगायचं आहे. आणि तुम्हा सर्वांचे आशीर्वाद मला खूप सतत लाभत असतात, आपल्या सर्वांचं प्रेम लाभत असतं. आणि ह्या वयात मी आता तरुण मुलाला माझा आवाज जातो, हे मला खूप आनंद वाटतो. आणि सुजित धन्यवाद. मित्रांनो, आपल्याला इथं भेटलेले आपले सुप्रसिद्ध आगरी स्टार जयेश पाटील दादा, आणि यांना मी कुठं भेटलो होतो तेच सांगतील. तुम्हाला जवळपास मी कुठं भेटलो होतो? सगळ्यात अगोदर पडगाच्या हायवेला भेटलेलो आम्ही. पडग्याच्या हायवेला आमच्या सासूबाईला मी दवाखान्यात घेऊन चाललो होतो, आणि तेव्हा दादाची गाडी मला दिसली. मी पार जीवाचा ह्या केला आणि गाडी मला दादाची ओळख झाली होती. आपल्याला एकच टर्निंग पॉइंट असते, तो टर्निंग पॉइंट आहे. आलो आईच्या मुलं भेटला, आणि ती तिकडे मी तिकडे माझी आई आहे. आणि हे आमचे कॅमेरामॅन्स बरे आहेत ना तुम्ही? कभी शक मत करो. एडिटिंग भारी करता येते. माझा फेवराईट जर कॅमेरामॅन कोण असेल तर प्रवीण शर्मा. आमचं जेवढं पण गाणी दिलं प्रवीण शर्माने केलं, आणि अजून आपला गाणी येणार आहे एकविरेचा लवकरच. त्याची शूटिंग पण आपला प्रवीण भाईच करणार आहे. कारण प्रवीण भाईचे रंग आम्हाला कवच म्हणजे काही टेन्शन जेवायची गरज लागली नाही. जावा तर डायरेक्ट फक्त चेक करा तुमचा गाणी रेडी होईल. दादाने आपल्याला स्टोरेज आयफोनचा जसा क्लिअर करायचा आणि कसा काय क्लिअर करायच्या गोष्टी जास्त याच्यात भाऊला वाटतंय. त्यांनी आपल्याला सांगितलं तर धन्यवाद. क्लिअर करू आता जेवल्यानंतर क्लिअर करू, कारण तर जेवल्याशिवाय काय डोका चालणार नाही. क्लिअर करू. चला जेवूया. व्हेज ना नॉनव्हेज? नॉनव्हेज. तर या दादाचा मी आभारी आहे. त्यांनी थोडासा वरती बघला, माझा तोंड दिसल्या कुठे वाडग्यातल्या लगेच लेग पीस बाहेर काढलाय. धन्यवाद. असंच प्रेम माझ्यावर राहू दे, आणि तुझे लेग पीस असंच मला वाढीत राहू दे. भाऊनी पण लगेच बोलता बोलता ग्रेव्ही जरा जास्त टाकली. हो सॉरी, इकडे शाकाहारी पार्टन आहे बाबा. पला इथल्या आमच्या टेबलावर ठेवलं कसं काय तुम्ही नॉनव्हेज? असं जेवणाला सॉरी भूल चुकी से हो गया एकदम. तुम्हाला लांबूनच द्या. अच्छा बायको होती म्हणून इकडं बायको काय बोलते ते ऐकायला आलं इकडं. बायको काय बोलते. चला तर सगळ्यांचा फोटोशूट चालू झाला आता, आणि आता बिदाईचा कार्यक्रम होणार आहे आमचा. आम्ही आता इथून निघून जाणार आहे. त्याला बोलून दाखवून आहे. आता सगळी जेवली आहे, आता सगळी जेवली, आता घरात चाललो. यो चला बायकर बाय. आता आमची चालली बिदाई. थँक्यू. मला तेवढीच येते, जास्त इंग्लिश बोलू नको. मी गोंधळा होतो. आणि इकडे बाजूला गाण्याचे हिरो, ज्यांचा चेहरा जसं मी नेहमी सांगतो की प्रत्येक ब्लॉगर आपल्या व्हिडिओमध्ये दुसऱ्यांच्या व्हिडिओमध्ये अर्धाच चेहरा दिसतो त्याचा, कारण त्या चेहऱ्यावर मोबाईल असतो. माझा अख्खा चेहरा बघ. आणि आता आमची चालली सगळ्यांची बिदाई. बिदाई बिदाई लंबी आहे जुदाई. आता पुढच्या गाण्यालाच भेटू आपण डायरेक्ट. नक्कीच. ओके. आमच्या आई कुठे अक्का साहेब आई आयो. मी तर तुला आई फक्त घास मारतानाच येणार होतो. काय करतात? घास मारताना मारला पत्रावल मी संपवलीच पाहिजे. पप्पाही ऍक्टिंग एक नंबर केले. मला खास करून जाम आवडली. हे घ्या फोटो काढून घ्या ना. वाव नाईस टॅटो. कोणता टॅटो काढायचा असेल तर या मला कॉल करा, मी तुम्हाला त्यांचे कॉल पाठवेल. थोडी मधला कमिशन तू कशी. आज म्हणजे ते खुश एवढी असतील का बाबा, ज्यांचं ब्लॉग टीव्ही बघायचं त्यांना आता प्रत्यक्षात बघतात ना. ते कोणच्या मुलं तर प्रत्येक ज्याचा ग्रुप घेऊन आता ज्याची काय घेतो तो ग्रुप मध्ये काय चर्चा चालू माहिती का, की प्रसाद भाऊनी काय ऍक्टिंग केलं गाण्यात. खरोखर तीच चालले. आणि खरोखर आम्ही जेव्हा ऍक्टिंग करतो, भाई पण जेव्हा बघत असतो, आम्ही सर्व भाई पण सुद्धा गाण्यात करतो. त्याच्यात एक सांगितल्यानंतर ऍक्टिंग करतो. पण भाई तुझी तर नॅचरल ऍक्टिंग तशी आहे. थँक्यू. खूप भारी. थँक्यू.
तुम्ही पण बघितले माझे ऍक्टिंग जाग्यावर. सेम हिरो. आणि तुम्हाला एक सिक्रेट सांगतो, जस्ट समजलंय मला, जस्ट समजलंय की भाई बायकोला खरोखर घाबरता गे ती व्हिडिओ बघते. बायकोची हवा काय माझ्या पुढे बोलायची हवा. पण एवढं आहे याची पूर्ण बड्डे बोलतो सॉरी, याचा जो आहे ना पूर्ण स्वतःचा मनमानी असतं. पाहिजे तो करेल, रात्रीचं तर रात्रीचं भांडी घासेल, सकाळीचं भांडी घासेल, पण स्वतःच्या मनमानीने घासेल. अजिबात नाही. स्क्रीन म्हणजे पडद्यावर पिक्चर बघायला जायचं ना, ती फील असते. आणि म्हणजे लहानपणाची आठवण करून आणि तुमचा जो सॉन्ग बघितला ते खरंच म्हणजे ना त्याची ऍक्टिंग तशी एकदम म्हणजे असं वाटलं म्हणजे पिक्चरच वाटत होता. खरंच खूप भारी ऍक्टिंग. आणि गाणी जाऊन बघा, तुम्ही गाणी जाऊन बघा. अयो पण ते दादा काय बोलला, विनायक मालेची थोडीशी उपलब्धी दिली बरा वाटत जरा, कारण त्याच्या व्हिडिओ मी जास्तच बघत असतो. नाही ऍक्च्युली पाहिजे. आणि तुम्ही लोक कॉपी बोलू नका. तुम्ही, मी तुम्हाला सांगतोय, काही असतील असे असतात 150 लोक जे बोलतील तो कॉपी करतो का. भाई कॉपी करायला पण टॅलेंट लागतो, हे लक्षात ठेवा का तुम्ही. असे भाई आता चालले पुढे, अशी तुझ्या मागे खूप लोक येतील हिट करणार. मी तुझं नाव काय ठेवले माहिती का, मुळशीची जत्रा. ओ बाबा, या कट करायला लागेल मला. असे खूप सारे झाले. पण भारी पण आमचे भारी ऍक्ट केला आणि एक नंबर ऍक्ट केलाय ती. सगळ्या सेकंदात ती 30 सेकंदासाठी आली, पण मला खुश करून गेली डायरेक्ट. आणि सध्याची परिस्थिती काय झाली माहिती का पोरांची, तुम्ही काहीच देऊ नका, फक्त पोरगी जिवंत असेल तरी चालेल. हलती मुलती पाहिजे, हलती पाहिजे, डुलती पाहिजे. तो काय बोलतो का, जावयाला काहीच नको, पोर दिले ती पण घेऊन जा. अरे बापरे. वहिनी दांडूक रोटी ठेवा. नाही पण मी कसं म्हणतो, आता मग जेवढी टिंगल करायची तेवढी करून घे, घरात गेला झाडू. नाही ते अरे नाही ते माहिती का, ते दुपारचे भांडी राहिले ते घासायचे आहेत ना आता. ती माझ्या शब्दाच्या अजिबात बाहेर नाही, एक शब्द पण ती कुकत नाही. आणि कधी कधी होते मचमच, पण ती काही नाही. असंच बोलायला सांगतात. सॉंग मध्ये झाडू मारली म्हणजे घरी मारणार. पण एक आहे व्हिडिओ साठी लय मनवायला लागते, अशी एवढी नाही. आईला एक नंबर काम आईचा असतो. व्हिडिओ बोललो मला लगेच रेडी, एवढा का 2 तास आधी सांगून. आमची मम्मी बी सेम, फक्त बोललं म्हणजे रेडी. सारी घालून लगेच नाही, पण तिच्या मागे काम पण असतो जास्त. बघे बॅकअप मध्ये बोलतोय का, याला माहित आहे की घरी गेल्यावर मस्का लावायची काय आवश्यकता नाही अजिबात. नाही पण गाण्यामध्ये, गाण्याच्या शूट मध्ये आम्ही जेव्हा बघितला ना झाडू मारायचा सीन, एवढं परफेक्ट झाडू मारत होता ना, मला असं वाटलं यार प्रॅक्टिस आहे. उलटा पसारा करतात बाबा. आता वहिनी, आता तू बोलू शकते का गाण्यानं कसं परफेक्ट झाडू मारला, ट्राय करा. मारतो घरी गेले, झाडू मारतो. चला आता सगळ्यांच्या मेमऱ्या भरत आल्यात. सो बाय बाय. तर सुजित दादा तुला, अरे यार, अरे काय झालं यार, अरे बरोबर आहे द्या. तर सुजित दादाला सगळा क्रेडिट जातोय. आणि सुजित दादा इकडे येतो, किती गोरा असला तरी काला दिसशील. त्यानंतर लाईटचा फोकस आपल्याला पाहिजे. भाऊ मला येऊन कामावर भेटला आणि वेळात वेळ काढून भेटला आणि बोलायला काय आपल्याला गाणी शूट करायचे. तर मी पण लगेच तयार झालो आणि सॉन्ग चांगला होता ना. तुम्हाला तो आवडेल, तुम्ही उद्या नक्की बघा, कारण तो सॉन्ग आधी येणार आहे ना, ब्लॉग लेट पडणार आहे. त्याच्यामुळं जेव्हा तुम्ही ब्लॉग बघाल तेव्हा तुम्हाला सॉन्गची आठवण आली तरी तो जाऊन बघा. आणि तुमच्या जर फॉर यू पेजला जर तो सॉन्ग पहिल्यांदा येत असेल तर तुम्हाला टाइम जरी नसला तरी पण तो सॉन्ग चालू ठेवून द्या. आणि ज्यावेळेस वेळ भेटेल त्यावेळेस पुन्हा बघा. आपल्या माणसाला पुढं घालवण्याची एकमेव संधी आहे. तर त्याला जास्तीत जास्त कमेंट करा, निगेटिव्ह नका करू, जास्त करून पॉझिटिव्ह कमेंट करा. आणि गाणी चांगला झालेले तो आता आम्हाला तर आवडलाय. तुमच्या हृदयात कधी बसेल तर तुम्हाला माहीत, पण हळदीना तुमच्या वाजला पाहिजे. सो आता इथंच आम्ही ब्लॉगचा एंड करतो, कारण ही विदाई करता करता यांची काही विदाई होणार नाही. सो बाय बाय. थँक्यू.